कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम। सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरणाले भगवंताच्या असीम कृपेने, स्वामीजींच्या कृपेने
साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबरायांच्या वाङ्मयीन कृतीचं अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं यथामती चिंतन करण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत. आणि काल 9व्या अध्यायाचा विचार आपला पूर्ण झालेला आहे. आपल्या प्रति अध्यायाच्या नियमाप्रमाणे अध्याय पूर्ण झाल्यानंतर त्या अध्यायाच्या संबंधामध्ये काही सिंहावलोकन आपण करतो. म्हणून अगदी मोजक्या शब्दांमध्ये या 9व्या अध्यायाचं भावचिंतन आपण करणार आहोत. सर्व गीतेच्या अध्यायांमध्ये या 9व्या अध्यायाला असाधारण महत्त्व आहे. आपण या अध्ययनाच्या आरंभाला देखील याचा विचार करून आलेलो आहोत. गीतेमध्ये 9व्या अध्यायाचं विशेष महत्त्व असण्याचं कारण असं की गीतेच्या 1 ते 6 या अध्यायांमध्ये जीवाचं वर्णन केलेलं आहे. 7 ते 12 या अध्यायांमध्ये ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. आणि 13 ते 18 या अध्यायांमध्ये जीव ब्रह्मैक्याचं, तत्संबंधी ज्ञानाचं आणि ज्ञान साधनांचं आणि ज्ञानी महात्म्याचं वर्णन केलेलं आहे. परंतु 9वा अध्याय असा आहे की या एका अध्यायामध्ये हे 3ही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जीवाचंही वर्णन आहे, ब्रह्माचंही वर्णन आहे, जीव ब्रह्मैक्याचंही चिंतन आहे, तत्संबंधी ज्ञानाचंही चिंतन आहे, ज्ञान साधनांचंही चिंतन आहे आणि ज्ञानी महात्मा यांचंही चिंतन या 9व्या अध्यायामध्ये आहे. आणि म्हणून हा 9वा अध्याय हा अनिर्वाच्य असा आहे. पुढे या 9व्या अध्यायाच्या आरंभाला मौलींनी आपल्या प्रस्तावनेमध्ये श्रोत्यांना अवधान देण्याविषयी प्रार्थना केली. या प्रार्थनेमध्ये आत्मविश्वास प्रकट केलाय की तुम्ही जर अवधान द्याल तर सर्व सुखाला पात्र व्हाल. परंतु हे सांगताना मौलींनी कमालीचा विनय दाखवला आहे. श्रोत्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेणारा प्रेमळपणा देखील यातून व्यक्त झालेला आहे. आणि या व्याख्यानामध्ये रस आणि सिद्धांत यांचा आविष्कार होण्याकरता सावधान श्रोत्यांची किती गरज आहे ते देखील समजावून सांगितलेलं आहे. किंबहुना याविषयी चिंतन करत असताना मौली बोलून आली आहे की ज्याप्रमाणे चंद्र आणि चंद्रकांत यांचा संयोग झाला तरच त्या चंद्रकांत म्हणण्याच्या ठिकाणी पाझर फुटतो, त्याप्रमाणे श्रोता आणि वक्ता यांचा संयोग झाला तरच त्या वक्त्याला उल्हास आहे आणि त्या वक्त्याचं वक्तृत्व हे फावत असतं, म्हणजे विस्ताराला पावत असतं, असा विचार व्यक्त केला. यानंतर या 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून निरूपणाला आरंभ केल्यानंतर पहिले ज्ञानाधिकार निरूपण केलेलं आहे. भगवान म्हणतात की अर्जुना, मी तुला गुह्यतम ज्ञान सांगतो. जो सुमन आहे, शुद्धमती आहे, अनिंदक आहे, अनन्य गती आहे, अशा अधिकाऱ्यालाच गुह्य देखील अवश्य आणि प्रसन्नतेने सांगावा. अर्जुना, तुला येथे अशी शंका येणं स्वाभाविक आहे की ज्ञान सर्व विद्यांचा व सर्व गुह्यांचा राजा आहे, मोक्ष देणारे आहे.
आणि धर्मानुकूल आहे, तर याकडे बहुसंख्य लोकांची उत्सुकतेने प्रवृत्ती का नाही? तर याचं उत्तर सोपं आहे की गोस्तनात दूध हे पवित्र आणि गोड असूनही गोचिड गोस्तनातील रक्तच तेवढं पितात. हे जसं आहे त्या दृष्टांताप्रमाणे लोक अत्यंत विषयासक्त असतात, म्हणून त्यांची या ज्ञानाकडे, परमकल्याणकारी ज्ञानाकडे प्रवृत्ती नसते. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतास्य कामू विषयावरी. भगवान म्हणतात, एरवी मी सर्व काळ सत्तारूप आणि स्वयंप्रकाश असल्यामुळे कुणालाही कधीही मी नाही आणि भासत नाही असं म्हणता येत नाही. पण अधिकाराच्या अभावी माझं ज्ञान होत नाही. म्हणजे भगवत दर्शन होण्याकरता एका विशिष्ट अधिकाराची गरज आहे, हे मात्र निश्चितच आहे. म्हणून या संबंधामध्ये एक दृष्टांत सांगून जातो. एकदा एका फकीराने बादशहाकडे तक्रार केली. कुणीतरी तुलसीदास म्हणून आहेत आणि ते रामभक्तीचा प्रचार प्रसार करतात. माझी विनंती आहे, तुम्ही त्या तुलसीदासला काही शिक्षा करावी, त्याचा योग्य समाचार घ्यावा. त्याला बादशाह म्हणाला, ठीक आहे. त्यामुळे तुलसीदासजींना फरमान सुटलं आणि तुलसीदासजींना त्या दरबारामध्ये बोलवण्यात आलं. आल्यानंतर बादशाहने विचारलं, क्यों गुसाईजी, सुने है कि आप राम भक्ति का प्रचार प्रसार करते हैं. गोस्वामी तुलसीदासजीने सांगितलं, होय महाराज, आपण ऐकलं ते योग्य ऐकलंय. बादशहाने प्रश्न विचारला, तुम्ही स्वतः रामाला पाहिलंय काय? गोस्वामी तुलसीदासजी म्हणाले, होय, निश्चित पाहिलंय. मग बादशाह म्हणाला, तो परमात्मा कसा आहे, ते राम कसे आहेत, हे मला दाखवा. जर तुम्ही मला रामाचं दर्शन घडवलं, राम दाखवला, तर तुमची निर्दोष मुक्तता, अन्यथा तुम्हाला कारागृहामध्ये जावं लागेल. तुलसीदासजींच्या समोर प्रसंग निर्माण झाला, काय करावं. परंतु त्यांनी विचार केला आणि सांगितलं की अधिकारावाचून तुम्हाला मी रामराचे दर्शन घडवून देऊ शकत नाही. त्यांना उचललं, जेलमध्ये टाकलं. आता गोस्वामी तुलसीदासजींनी मारुतीरायांची प्रार्थना केली. या वेळेला ज्या स्तोत्राच्या माध्यमातून मारुतीरायांची प्रार्थना केली, त्या स्तोत्राला हनुमान चालीसा असं म्हटलं गेलेलं आहे. हनुमान चालीसेची रचना या स्थितीमध्ये आहे. मारुतीराय प्रसन्न झाले. आपण कशा करता बोलवलं आहे? घडलेला सर्व प्रकार तुलसीदासजींनी सांगितलं आणि या संकटातून वाचवा अशी प्रार्थना केली. त्यावेळेला मारुतीराय म्हणाले, ठीक आहे, काळजी करू नका. आणि अचानक एक दिवस दिल्लीमध्ये अनेक माकडं आले आणि संपूर्ण दिल्लीमध्ये धुडगोस घालायला लागली, गोंधळ व्हायला लागला. फक्त राजमार्गावरती गल्ल्या गल्ल्यात नाही, राजप्रासादामध्ये देखील हे माकडं शिरले आणि अंतःपुरामध्ये जाऊनही त्यांनी फार मोठा धुडगूस घातला, पडदे फाडले वगैरे वगैरे. किंबहुना बादशहाच्या ज्या काही स्त्रिया होत्या, दासी होत्या, त्यांनाही लुचलं. आणि मग अशा स्थितीमध्ये ती बेगम धावत पळत बादशहाकडे आली. तुम्ही एवढे पराक्रमी आहात, पण हा काय उच्छाद चाललाय? तिकडे बादशहा सुद्धा हैराण होता, परेशान होता, काय करावं सुचत नव्हतं. आणि त्यावेळेला त्याने एका आपल्या हकीमाला बोलावून घेतलं, विचारलं हे असं का होतंय? त्यावेळेस त्याने दिलेलं उत्तर होतं की
गोस्वामी तुलसीदासजी सारख्या महापुरुषाचा तुम्ही चालू केलेला जो छळ आहे, त्या छळाचा हा परिणाम आहे. त्यांच्याशी चर्चा करा. म्हणून बादशहाने गोस्वामी तुलसीदासजींना बोलावून घेतलं दरबारामध्ये. आले, शांत रीतीने आले. गुसाईजी ये क्या हो रहा है? त्यावेळेला तुलसीदासजींनी प्रश्न विचारला, महाराज तुम्हाला रामाचं दर्शन घ्यायचं आहे ना? होय, नक्कीच घ्यायचं आहे. मग रामाच्या अगोदर रामाची ही सेना येते, यानंतर मारुती, नळ, नीळ, जांबुवंत वगैरे वगैरे सर्व वानर येतील आणि त्यानंतर कुठे स्वामी येतील. या ऐकल्यानंतर तो बादशाह म्हणाला, तोबा तोबा, वो हनुमान जिसने लंका जलाई? गोस्वामी तुलसीदासजी म्हणाले, होय, तोच हनुमान येणार. त्यावेळेला या बादशाहाने सांगितलं, मला रामदर्शन नको, परंतु ही स्थिती आवरून घ्या. याचा अर्थ काय कळाला? अधिकार जर नसेल तर कुणालाही देवाचं दर्शन देता येत नाही. यानंतर या 9व्या अध्यायामध्ये ऐश्वर्य योगाचं वर्णन केलेलं आहे. भगवंताने 4थ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत आपली सत्ता आणि स्वयंप्रकाशत्व हे कोणत्या स्वरूपाचं आहे आणि हा ऐश्वर्य योग कसा आहे ते व्यक्त केलेलं आहे. आपण ब्रह्मभाव किंवा ब्रह्मवाद, कल्पनावाद, प्रकृतिवाद हे जरा विस्ताराने पाहून आलेलो आहोत. भगवंतांनी 4थ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत आपली सत्ता आणि स्वयंप्रकाशत्व हे कोणत्या स्वरूपाचं आहे हे ऐश्वर्य योग या शब्दाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी ऐश्वर्य योग या शब्दातला अभिप्राय 3 प्रकारांनी व्यक्त केलेला आहे. तो असा, पहिला प्रकार की सर्वत्र ब्रह्म आहे, ब्रह्मा वाचून पारमार्थिक सत्य असं काही नाही आणि जगत हे मिथ्या असल्यामुळे ब्रह्माहून भिन्न सत्तेने नाही. एकंदरीत वेदांत शास्त्राने 3 प्रकारच्या सत्ता मानलेल्या आहेत. एक पारमार्थिक सत्ता आहे, दुसरी व्यावहारिक सत्ता आहे आणि तिसरी प्रातिभासिक सत्ता आहे. यातही थोडंसं जर आपण सूक्ष्म चिंतन केलं तर मुळामध्ये 2च सत्ता, एक पारमार्थिक सत्ता आणि दुसरी प्रातिभासिक सत्ता. म्हणजे खरं किंवा खोटं या व्यतिरिक्त बाकी तिसरं काय असणार आहे. मग प्रातिभासिक सत्ता कशाला म्हणायचं की प्रतिभासापुरती ज्याची सत्ता राहते त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हणायचं आहे. उदाहरणार्थ स्वप्न, जोपर्यंत स्वप्न आहे तोपर्यंत ते स्वप्न खरं वाटतं, परंतु जागृती अवस्था प्राप्त झाली की हे स्वप्न खोटं होतं याचा अनुभव येतो. म्हणून स्वप्नाच्या ठिकाणी प्रातिभासिक सत्ता शास्त्रकार सांगतात. किंबहुना सामान्य व्यवहार ज्ञानाने ज्या सत्तेचा बाध होतो त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हणा. यानंतर दुसरी सत्ता आहे ती व्यावहारिक सत्ता आहे. वस्तुतः तसं जर पाहिलं तर हे जगत, आपल्याला प्राप्त झालेले देहादी किंवा हा विश्व प्रपंच हा म्हणजे जीवाला पडलेलं एक महास्वप्नच आहे. परंतु स्वप्न आपलं फार अल्पकाळ टिकतं. वैज्ञानिकांचं असं मत आहे की कितीही मोठे स्वप्न असेल तरी त्या स्वप्नाचा कालावधी 1.5 मिनिटापेक्षा अधिक नसतो. आणि त्या तुलनेमध्ये जर आपल्याला आयुष्यामध्ये हे विश्व सत्यत्वाचं पडलेलं स्वप्न पाहिलं तर हे बराच काळ टिकणारं आहे. आणि व्यावहारिक ज्ञानाने या जगताचा बाध होत नाही, तर
केवळ ब्रह्मज्ञानाने या व्यावहारिक जगत सत्यत्व भ्रांतीचा भ्रमनिरास होतो, बाध होतो. म्हणून जगताची व्यावहारिक सत्ता माना आणि कोणत्याही ज्ञानाने कोणत्याही काळामध्ये ज्या सत्तेचा बाध होत नाही त्याला पारमार्थिक सत्ता असं म्हणा. ज्याप्रमाणे हातचा राखून गणित सोडवलं जातं त्याप्रमाणे अधिक काळपर्यंत जगाचा संबंध आपल्याशी असतो आणि त्यामध्ये अनेक व्यवहार आपल्याकडनं घडतात. म्हणून जगताच्या ठिकाणी व्यावहारिक सत्ता मानल्या गेलेली आहे. तर जगत जर आपण पाहिलं तर मिथ्या असल्यामुळे ब्रह्माहून भिन्न सत्तावान नाही आणि सर्वत्र ब्रह्माच आहे आणि ब्रह्मा वाचून पारमार्थिक सत्य असं काहीच नाही, असा ऐश्वर्य योगाचा पहिला अर्थ ज्ञानोबरायांनी केलेला आहे. दुसरा अर्थ असा करतात की जगत हे कल्पनामय आहे. जोपर्यंत कल्पनेचं अस्तित्व आहे तोपर्यंत जगाची प्रतीती आहे, परंतु निर्विकल्प ब्रह्माच्या ठिकाणी जगाचं भानच नाही. आणि तिसरा अर्थ असा केलेला आहे की जगत हा प्रकृतीचा परिणाम आहे आणि परमात्मा हा निर्विकार आणि कार्यकारण भाव रहित आहे. आणि अशा प्रकारांनी माऊलींनी 3 प्रकारचा ऐश्वर्य योग अनेक दृष्टांतांनी आणि युक्तींनी या अध्यायामध्ये समर्थित केला आहे. त्याबरोबरच प्रत्यक्ष प्रमाणाने सर्व काही कळतं असे म्हणणारे जे लोक आहेत त्यांच्या ज्ञानातला अपुरेपणा दाखवताना भगवान म्हणाले की माझं पारमार्थिक रूप हे इंद्रियांना कळत नाही, कारण माझ्या ठिकाणी शब्द स्पर्शादी गुण नाही आहेत आणि अनुमानालाही मी कळत नाही, कारण माझ्याशी व्याप्ती असलेला हेतूच उपलब्ध नाही. ज्या हेतूवरून अनुमिती केली जाईल तो हेतूच उपलब्ध नाही आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण बाजूला झालं, अनुमान प्रमाण याचाही निराश झाला. मग सांगतात की शब्दालाही मी विषय नाही, म्हणजे शब्द प्रमाणाचाही मी विषय होत नाही. का? कारण शब्दाच्या प्रवृत्तीला 4 निमित्त सांगितलेले आहे. जाती, गुण, क्रिया, संज्ञा. या ठिकाणी शब्दाची प्रवृत्ती आहे, परंतु माझ्या ठिकाणी जाती, गुण, क्रिया आणि संज्ञा यापैकी काहीच नाहीत. यामुळे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द इत्यादी प्रमाणांचा अभिमान बाळगणं व्यर्थ आहे, हा विचार सांगितला. यानंतर जे केवळ सगुणवादी आहे त्यांनी केलेली अवज्ञा देखील भगवान या अध्यायामध्ये सांगतात. भगवान म्हणतात की मूढ लोक भ्रमाने मला आकार शून्यालाच आकार, निरुपाधिकाला पूजा द्रव्याचा उपचार आणि विधिवर्जित असूनही स्नान आचमनीयादी आचार मानतात. म्हणजे या वरील वर्णनावरून देव सगुण किंवा साकार होत नाही किंवा मंदिरात स्थापित केलेल्या मूर्तीची पूजा करू नये व त्याला कोणताच शास्त्रविधी नाही, तर असं सांगण्यामध्ये माऊलींचं तात्पर्य मुळीच नाही. तर देव एकदेशी नाही आहे, तो मंदिरातच आणि विशेषतः मूर्तीतच आहे असंही नाही आहे. तर याशिवाय देवाला स्वतंत्र अस्तित्व आहे, तो व्यापक आणि निरुपाधिक आहे हे लक्षात यावं. आणि देवाच्या संबंधामध्ये असलेली जी काही विपरीत समजूत आहे, म्हणजे विपरीत भावना जी आहे, तीच देवाच्या वास्तव स्वरूपाच्या ज्ञानाला आड येते. म्हणून देवाचं वास्तविक स्वरूप सांगण्याकरता म्हणून त्या ठिकाणी तो निषेध व्यक्त केलेला आहे. आपण विस्ताराने हे पाहून आलेलो आहे. मग केवळ सगुणवादी जे आहेत ते देवाची कशी अवज्ञा करतात त्याचा विचार पाहिलेला आहे. यानंतर निरीश्वरवादी जे आहे त्यांची दुस्थिती सांगितलेली आहे.
म्हणजे ज्यांना परमात्म्याचं यथार्थ ज्ञान नाही, त्यांचा जन्म, त्यांचे कर्म, त्यांचे व्यावहारिक ज्ञान हे सर्व व्यर्थ होतात. एवढंच नाही तर ईश्वराचं अस्तित्व न मानणारे लोक आपल्याला कुणीही शास्ता नाही अशा बुद्धीने अधार्मिक, अनीतिमान आणि स्वैराचारी होतात आणि मग ते 3 प्रकारच्या प्रकृतीच्या अधीन होतात. म्हणून 3 प्रकृती यांचं वर्णन आलेलं आहे. पहिली सांगितलेली आहे ती राक्षसी प्रकृती आहे, म्हणजे भूतमात्रांचा, प्राणीमात्रांचा द्वेष करणे, भूतांची हिंसा करणे, याला राक्षसी प्रकृती म्हटलेलं आहे. यानंतर शास्त्र निषिद्ध भोगात आसक्त राहणे, परधन, परस्त्री, मद्य, मांस इत्यादी विषयामध्ये रंगून जाणे, याला आसुरी प्रकृती म्हटलेलं आहे. आणि बंधमोक्ष, धर्म अधर्म, व्यावहारिक कार्य अकार्य यापैकी म्हणजे चांगलं वाईट काही न कळणे, ही मोहिनी प्रकृती आहे. अशा 3 प्रकारच्या प्रकृतींचं वर्णन केलेलं आहे. मग ईश्वराचे अस्तित्व न मानणारे लोक जे आहेत ते या 3 प्रकारच्या प्रकृतींच्या अधीन होतात, राक्षसी, आसुरी आणि मोहिनी. पण परमार्थ साधकांनी या प्रकारच्या प्रकृतीच्या आहारी न जाता ईश्वराचं अस्तित्व मानून त्याचं ज्ञान संपादन करावं. याकरता भगवंताने महात्म्यांचा आदर्श पुढे ठेवला. म्हणून ते महात्मे लोक ईश्वराचं अस्तित्वच काय, पण ईश्वराचा साक्षात्कार होऊन स्वतः ईश्वर होऊन ईश्वर सेवा करणारे असतात. त्यांचं जीवन सर्वांग परिपूर्ण असतं आणि त्यांच्या शुद्ध मनात भगवान क्षेत्र संन्यासी होऊन राहतो. मग त्याच्या ठिकाणी धर्म, विवेक, ज्ञान, शांती, धैर्य, भक्ती, नीती इत्यादी सर्व दैवी संपत्ती उत्कर्षाने असतं आणि त्याचं चित्त व्यापक ब्रह्माला गवसनी झालेलं असतं आणि मग ते निर्गुण म्हणजे ब्रह्मरूप होऊन सगुणाची सेवा करतात, असा विचार मांडलेला आहे. तर काही महात्मे चराचरात नाम संकीर्तन करून विश्वाचे पापे, दुःख नाहीशी करून सर्व विश्व महासुखाने भरून टाकतात आणि या विश्वालाच ते वैकुंठ करतात. मग त्यांच्या नामसंकीर्तनाला देश काळाची मर्यादा नसते. जसं माऊलीने सांगितलेलं आहे, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. मग त्यांच्या त्या नामसंकीर्तनाला काळ वेळ नाही. किंबहुना आपण जगद्गुरु श्री तुकोबरायांचं उदाहरण जर पाहिलं तर प्रायः आपण नामस्मरण केव्हा करतो, ज्या वेळेला आपण स्नान केलेलं असेल, किंबहुना हातपाय स्वच्छ धुतलेले असतील, त्यावेळेला आपण आसनावरती बसून भगवंताचं मंगलमय नामस्मरण करतो. परंतु तुकोबरायांच्या जीवनचरित्रामध्ये असा प्रसंग आहे, एक काशीवर्ण पंडित तुकोबरायांची कीर्ती ऐकून त्यांना भेटण्याकरता म्हणून आले. त्यावेळेला तुकोबराय बहिर्दिशेला गेलेले होते. तुकोबरायांच्या घरी त्यांनी विचारलं, महाराज कुठे आहेत? घरच्यांनी सांगितलं बहिर्दिशेला गेलेले आहेत. पण या पंडितांना तुकोबरायांना भेटण्याची इतकी उत्कंठा निर्माण झालेली होती, केव्हा भेटतो असं झालेलं होतं. आणि म्हणून त्यांनी विचारलं, कोणत्या दिशेला गेलेत? वस्तुतः असं कधी होत नाही, एखादा बहिर्दिशेला गेला तर त्याच्या मागे कुणी जात नाही. परंतु या पंडिताला अतिशय उत्कंठा असल्यामुळे त्यांनी विचारलं, घरच्यांनी सांगितलं अमुक अमुक दिशेकडे गेलेत. हे पंडितजी त्या दिशेने चालू लागले. काही अंतर गेल्यानंतर एका झुडपाच्या बाजूने त्यांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा भगवन नामाचा ध्वनी ऐकायला यायला लागला. त्यावेळेस ते पंडितजी त्या ठिकाणी थांबले आणि झुडपाच्या बाजूला ज्यावेळेस तो मनुष्य आला त्यावेळेला त्याला विचारलं, कोण आहात आपण? तुकोबरायांनी नाव दिलं की सांगितलं की या देहाला तुकाराम म्हणतात. पण पंडितजींना लक्षात आलं, ज्यांना भेटण्याकरता म्हणून आपण आलो तेच हे.
बर का हो, अपवित्र काळात, अशुची काळात भगवंताचं नाम घेऊ नये एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही. तुकोबाराने सांगितलं, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. अहो काय करावं, ही माझी वाणी मला अनावर झाली आहे. यामुळे आता नाम घेण्याची आवश्यकता राहिली नाही. नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. ती माझी वाणी खंड पाडतच नाही, सारखं अखंड रीतीने ते नामस्मरण करीतच राहते. काय करू? किंबहुना असा महापुरुष जागृतीत असताना भजन करतो, नवल नाही. झोपल्यानंतर हे भजन, फार फार काय मेल्यानंतरही त्याचे हाडं भजन करत असतात, असा अधिकार असतो. म्हणून नामसंकीर्तनाच्या माध्यमातून असे महात्मे सर्व जगाचे पाप आणि दुःख नष्ट करतात. हे सर्व विश्व महासुखाने भरून टाकतात आणि या विश्वालाच वैकुंठ करतात. वैकुंठात जाण्याची आवश्यकताच नाही. आणि असे जे महात्मे असतात ना, भलत्या काळी नामावळी, असं जे तुकोबारांनी चिंतन केलेलं आहे, कोणत्याही क्षणाला त्यांचं ते चालू असतं. म्हणून भगवान म्हणतात की असे जे महात्मे आहेत ना, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, म्हणजे रात्रंदिवस जे भगवंताचं नामस्मरण करणारे आहेत, भगवान म्हणतात त्यांच्या जवळच मी राहतो. किंबहुना मी एक वेळेला वैकुंठात सापडणार नाही, भानुबिंबातही सापडणार नाही. आणि श्रेष्ठ योग्यांचे मन त्यांचाही त्याग करतो. परंतु परितयापाशी पांडवा, मी हारपला घेवसावा, जेथे नाम घोष बरवा करीती माझा. जिथे प्रेमाने श्रद्धायुक्त होऊन नाम संकीर्तन करतात, त्या ठिकाणी मी राहतो. किंबहुना म्हणूनच सांगितलंय, या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या वैष्णवांच्या सुखाकरताच देव भुलला आणि त्याने वैकुंठाचा त्याग केला आणि तो या संतांच्या घरी येऊन निवास करायला लागला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे शोभे लक्ष्मी सहित नारायण, असं चिंतन केलेलं आहे या नामसंकीर्तन करणाऱ्या महात्म्यांचं. आणि हा राजमार्ग आहे. असो तर काही महात्मे असे आहेत ते एकांतात बसून हठयोग करतात. काही महात्मे असे आहेत की सर्वात भूती भगवत भाव ठेवून उत्तम अधम हा भेद मनात न आणता निरभिमान होऊन भूतमात्राला नम्र होऊन नमस्कार करतात. तर काही महात्मे असे आहेत की या विश्वात ब्रह्मरूपाने एकत्व पाहतात. तर काही महात्मे या विश्वातील वैषम्याची जाणीव ठेवून भेदमूलक व्यवहार करतात. पण जे अनुभव मात्र पारमार्थिक अभेदाचाच घेतात. तर काही महात्मे असे आहेत की या विश्वाची भेदाने प्रतीती आणि ब्रह्माची अभेदाने प्रतीती यापैकी कोणत्याही प्रतीतीला अंतःकरण वृत्तीची मर्यादा न घालता व्यापक ज्ञानाने सहज स्थितीत सर्वरूप होऊन राहतात. म्हणजे अशा अनेक महात्म्यांचं देखील या ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये चिंतन आलेलं आहे. पुढे जे कर्मवादी आहेत त्यांच्या अज्ञानाविषयी भगवंतांनी विचार मांडलाय. भगवान म्हणतात, एरवी तर सर्व मीच आहे, परंतु जे कर्मकांडी आहेत, कर्मवादी आहेत, त्यांना माझी व्याप्ती कळत नाही आणि त्यांच्याकडून माझीच पण नकळत उपासना होत असते. म्हणजे कशी? तर यज्ञामध्ये सर्वांच्या मुखामध्ये जे अन्न अर्पण केलं जातं ते मला सहज अर्पित होतं, परंतु माझ्या व्यापकपणाचं त्यांना ज्ञान नसल्यामुळे त्यांना त्या उपासनेचं फळ मिळत नाही. वस्तुतः यज्ञ स्वाहा स्वधा सोमाधी औषधी तूप समिधा मंत्र हवी हवन करणारा इत्यादी सर्व मीच आहे. म्हणूनच जगाचा पिता माता
पोषण करता ऋग्वेद इत्यादी वेद हे देखील मीच आहे. आणि मीच विश्वरूपी लक्ष्मीचा भरता असून सर्व नियामक आहे. माझी नियामकता कशी आहे या संबंधामध्ये भगवान बोलतात, आकाशाने सर्वत्र असावे, वाऱ्याने सर्वत्र सर्वदा वाहत राहावं, अग्नीने जाळावं, मेघाने वृष्टी करावी, ही माझी आज्ञा आहे. किंबहुना मी बोलवलं तर वेद बोलतो, असा मी जो जगाचा चालक आहे तो सर्वांचा नियामक आहे. तरी पण मी असंग आणि साक्षीभूत आहे असं माझं यथार्थ ज्ञान नसलेले जे कर्मवादी आहे ते मला डावलून यज्ञ करतात, स्वर्गभोग मिळवतात आणि पुण्यक्षय झाला की पुन्हा मर्त्य लोकाला प्राप्त होतात. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. मग आता ते जे कर्मकांडी आहेत, कर्मवादी आहेत, त्यांच्या दारुणपणाचा किंवा मूर्खत्वाचा विचार मौलीने विस्ताराने मांडला आणि मग तत्सापेक्ष भक्ताची श्रेष्ठता भगवान या ठिकाणी व्यक्त करतात. सकाम कर्म करणाऱ्या कर्मठापेक्षा निष्काम, अनन्य आणि प्रेमयुक्त भजन करणारे भक्त श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून भगवान म्हणतात की माझ्या भक्ताच्या योगक्षेमाची चिंता मी स्वतः वाहतो. इतर देवतांचे भक्त माझीच पण अविधीपूर्वक उपासना करतात आणि त्यामुळे फळामध्ये भेद निर्माण होतो. सकाम बुद्धीने इंद्रादिक देवांची उपासना करणारे लोक देवयोनीला, पितरांची उपासना करणारे पितृलोकाला, क्षुद्र देवतांची उपासना करणारे भूत प्रेत पिशाच्य योनीला प्राप्त होतात. परंतु जे माझी उपासना करतात ते वर्तमान देहातच मत स्वरूप होतात. पण माझी उपासना ही निरभिमानपूर्वक घडली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. अभिमान असेल तर माझी प्राप्ती होत नाही. जगद्गुरु श्री तुकोबराय म्हणतात, अभिमानी नाडले तुका म्हणे वाया गेले. देवाला अभिमान सहन होत नाही. किंबहुना याकरता म्हणून सांगतात की वेदा इतकी सर्वज्ञता कुणाच्या ठिकाणी आहे, शेषा इतका बोलकेपणा कुणाला प्राप्त आहे, महादेवा एवढे तप कुणाकडे आहे, लक्ष्मी इतका मोठेपणा असला तरी सुद्धा माझी प्राप्ती होत नाही. तर निस्सीम प्रेम आणि निरभिमानपणा असेल तरच मी पत्र पुष्प फळाने देखील संतुष्ट होतो. मला त्या भक्ताने अर्पित केलेलं एक पत्र देखील वैकुंठ, कौस्तुभ, क्षीरसमुद्र यांच्यापेक्षा श्रेष्ठ वाटतं. कारण मला श्रेष्ठ बाह्य उपचारांपेक्षा भक्ताच्या आतील प्रेमच आवडतं. आणि म्हणून अर्जुना, माझ्याशी जर संबंध जोडायचा असेल तर त्याकरता भक्ती तत्व हेच एक सोपं साधन आहे. आणि याकरता वैदिक किंवा लौकिक अन्य कोणतंही कर्म तू करू नकोस, किंवा वैदिक लौकिक कोणतंही कर्म केलं किंवा विषयांचे भोग घेतले तरी ते तू मला समर्पण कर आणि याच्या माध्यमातूनच तू कर्मबंधातून मुक्त होऊन मला प्राप्त होशील. म्हणजे भगवंताची भक्ती कशी करायची तर याविषयी भगवंतांनी सांगितलेली युक्ती अशी आहे की जे जे काही आपल्याकडनं देह, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादिकांच्या द्वारा घडताय तर ते सर्व भगवंताला समर्पण करणं हा भगवंताशी नातं जोडण्याचा
आपली नाळ जोडण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. या कर्मसमर्पणाने अर्जुना तू कर्मबंधातून मुक्त होशील. वस्तुतः एरवी जर असं पाहिलं तर भगवान म्हणतात की मला जगामध्ये कोणी द्वेष्यही नाही आणि कोणी प्रियही नाही, पण जे लोक माझी प्रेमाने भक्ती करतात त्यांची भक्ती मी देखील तितक्याच प्रेमाने करतो. म्हणून ज्ञानी भक्त देहावरचा अहंभाव नष्ट करून जीव ब्रह्म आहे असं जाणून प्रत्येक कर्माचा विषय मी करून माझं भजन करतात. आणि त्या ज्ञानी भक्तात व माझ्यात केवळ नावाचंच अंतर राहतं. ते देहात आहेत असं वाटतं, परंतु ते खरे माझ्यातच असतात. त्यांचा देह आयुष्याच्या मुठीत असतो आणि अहंकार मात्र ब्रह्मस्वरूप झालेला असतो. त्यांच्या देहाचं प्रयोजनच संपलेलं असतं आणि ही अवस्था केवळ भक्तीने प्राप्त होते. मग असा प्रश्न होतो की अशी उच्चतम आणि श्रेष्ठतम अवस्था जर भक्तीने प्राप्त होत असेल तर त्या भक्तीचा अधिकार मिळवणं देखील कठीण असेल. तर सांगतात नाही, इतर मार्गांमध्ये अधिकार संपन्न होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि तो अधिकार संपन्न करण्याकरता पुष्कळ प्रयत्न देखील करावे लागतात. परंतु भक्तीमध्ये मात्र सर्वांचा अधिकार आहे. किंबहुना पाप्याचा देखील अधिकार भक्तीमध्ये आहे. परंतु पापाचा व भक्तीचा समुच्चय किंवा भक्तीनंतर पाप असा दुष्क्रम मात्र उपयोगाचा नाही. म्हणून जरी आधी दुराचारी तो पहिले दुराचारी असेल, पहिले पाप करता असेल, परंतु पश्चात्ताप तीर्थामध्ये त्यांनी स्नान केलं आणि अनुताप तीर्थामध्ये स्नान करून भगवंताला शरण आला, भगवंताची जर त्याने भक्ती केली तर साधुरेव समंतव्यः, तर साधूच माना असं भगवंताने सांगितलेलं आहे. म्हणून भक्तीच्या मार्गाला लागण्यापूर्वी पूर्वजन्मातलं अज्ञान, पापकर्म, त्याच्या वासना यामुळे एखादा मनुष्य दुराचारी असला तरी त्याला त्या दुराचाराविषयी त्यागपूर्वक पश्चात्ताप होऊन जर तो भक्ती मार्गाला लागला असेल तर भक्ती प्रभावाने आणि ईश्वरानुग्रहाने तो पुण्यवान, भक्त, मुक्त आणि साधू होतो असं चिंतन दिलेलं आहे. म्हणजे देवाच्या वाटेला लागणं यामुळेच माऊली त्याला पुण्यवान असं म्हणतात. तात्पर्य काय तर भूतकाळामध्ये दुराचार आणि वर्तमान काळात दुराचाराविषयी त्यागपूर्वक पश्चात्ताप आणि भक्ती केली असेल तर त्या योगाने त्याला साधुत्व येऊ शकतं. असा क्रम अपिचेत सुदुराचारः या श्लोकामध्ये भगवंताला विवक्षित आहे आणि असाच आशय माऊलीने देखील पुढे व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळाला. म्हणूनच अगोदरचा असलेला अत्यंत निर्दयी, क्रूर, चोरटा वाल्मिकी परंतु अनुताप तीर्थामध्ये स्नान करून भगवंताला शरण झाला, भगवदेक शरण झाला, तर त्यावेळेला त्याला केले रामायण रामा आधी असा अधिकार प्राप्त झाल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. मग भक्तीचं या ठिकाणी ज्यावेळेस वर्णन सांगितलं त्यावेळेला असा प्रश्न निर्माण होतो की का भगवंताची संतुष्टी प्राप्त करून घेण्याकरता, देवाला प्रसन्न करून घेण्याकरता कोणते कोणते उपाय आहेत. तर उत्तर असं दिलेलं आहे की भक्ती व्यतिरिक्त अन्य उपायांनी तो परमात्मा संतुष्ट होत नाही, किंवा आपल्या ठिकाणी अनेक प्रकारचे गुण असतील तर त्या सद्गुणांनी देखील तो प्रसन्न होईल असं सांगता येत नाही. म्हणून कुळ, जाती, विद्वत्ता, रूप, वय इत्यादी सर्व गुणांनी संपन्न असून एक भगवंताचा भाव जर नसेल तर परिणामी सर्व व्यर्थ आहे. आणि भक्तीचा जर विचार केला तर भक्तीमुळे पापी, पशु, स्त्रिया, वैश्य, शूद्र इत्यादी सर्व करून मुक्त होतात. भगवान म्हणतात माझ्याविषयी काम, भय, वैर, वात्सल्य, प्रेम
इत्यादी कोणत्याही वैकारिक भाव निमित्ताने संबंध जोडला तरी त्या योगाने माझी प्राप्ती होते. म्हणजे काय आहे, काही का होईना करून, कसा का होईना, परंतु संबंध जोडायचा तर देवाशी जोडायचा. देवाशी जोडलेला संबंध हा आपल्याला परिणामी सुख देणारा ठरतो. म्हणून स्तुती करायची असेल तरी देवाचीच करावी, भांडायचं असेल तरी देवाशीच भांडावं, शिव्या द्यायची असेल तरी देवालाच द्याव्या. कारण की आपल्याकडनं घडणाऱ्या प्रत्येक क्रियेचा संबंध हा भगवंताशी असावा. मग तो वैकारिक असं असावा, शुद्ध भावाने असं चालेल. काम या विकाराने युक्त होऊन गोपिका भगवंताकडे गेल्या तरी त्या कृतार्थ झालेल्या आहेत. भयामुळे कंसाचा संबंध जोडला गेला, वैरामुळे शिशुपाल दंतवक्त्र यांचा संबंध जोडला गेला, दशरथ कौसल्या वसुदेव देवकी यांचा वात्सल्याने, गोपाळ वगैरे यांचा प्रेमाने भगवंताशी संबंध जोडला, आणि हे सगळे जे आहेत भगवंताला प्राप्त झालेले आहेत. म्हणून भगवान सांगतात की अरे बाबा, भक्तीच्या माध्यमाने पापी जर मला प्राप्त होत असतील तर पवित्र असलेले ब्राह्मण व राजर्षी क्षत्रिय हे मला प्राप्त होणार नाहीत काय? म्हणून अर्जुना, तू अनित्य आणि दुःखरूप अशा संसारामध्ये आसक्त न होता माझी भक्ती कर. किंवा मनुष्याने देखील अनित्य, अशाश्वत, मूळ दुःखरूप संसारामध्ये आसक्त न होता भगवंताची भक्ती करावी. मग ती कशी करायची? तर कर्माने मन पवित्र करावं, उपासनेने मन स्थिर करावं, ज्ञानाने मन बाधित करावं आणि समाधीने मन भगवद रूप करावं. आणि अशा पद्धतीने साधना करून त्याने भगवद रूप व्हावं किंवा होणा भक्तीविषयी प्रेम धरावं आणि सर्वानुभूती भगवत भाव धारण करून सर्वांना नमस्कार करावा, असं चिंतन आहे. आणि असा भक्त कामकल्पद्रुम सावळ्या परब्रह्माने 9व्या अध्यायाचा उपसंहार केलेला आहे. संजय हा श्रीकृष्णार्जुन संवाद धृतराष्ट्राला सांगत होता, परंतु धृतराष्ट्राचं लक्ष नव्हतं. म्हणून हा धृतराष्ट्राचा स्वभाव संजयाला पटत नव्हता, परंतु तो राजा आणि संजय हा त्याचा सेवक असल्यामुळे धृतराष्ट्राला मूर्ख म्हणण्याची शक्ती संजयात नव्हती. तरी पण तो स्वतः आत्मानंद भोगत होता. असा ज्ञानोबरायांनी संजयासंबंधी अभिप्राय व्यक्त केला आहे. आणि पुढच्या अध्यायातला विभूती योग ऐकण्याविषयी सर्व श्रोत्यांना प्रार्थना करून 9व्या अध्यायाची सांगता केली. हे असं असलेलं थोडक्यात 9व्या अध्यायाचं सिंहावलोकन. आता आपल्याला 10व्या अध्यायाला आरंभ करायचा आहे. ओम श्री परमात्मने नमः. 10व्या अध्यायाचा आरंभ करत असताना माऊलींची एक ओवी सांगतो. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला. किंबहुना माऊलींनी या ठिकाणी केलेलं जे काही सद्गुरूंचं वर्णन आहे ते फारच अलौकिक वर्णन आहे. एक एक पद विस्ताराने विचार करण्यासारखं आहे. या 10व्या अध्यायाचा आरंभ करत असताना सद्गुरू श्री स्वामी म्हणतात, शुद्ध ज्ञानदानी होसी तू चतुर, तुझा नमस्कार गुरुराया. गुरुराया तुची करिशी प्रफुल्ल, सुरम्य कमळ विद्यारूप. या गुरुदेवाच्या मंगलाचरणाचा आणि 10व्या अध्यायातील प्रस्तावनेचा
यथामती अनुवाद. माऊली म्हणतात की निसंदिग्ध बोध करण्याविषयी चतुर असलेल्या, ब्रह्मविद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या आणि परावाणीलाही विषय न होणाऱ्या अशा स्वरूप स्थितिरूपी सुंदर युवतीशी विलास करणाऱ्या अशा श्री गुरु, तुला माझा नमस्कार असो. आपण आरंभाला पाहून आलेलो आहोत की ग्रंथारंभी, ग्रंथ मध्यंतरी आणि ग्रंथाच्या अंतविभागामध्ये 3 ठिकाणी मंगलाचरण करावं. तर या पद्धतीने 10वा अध्याय म्हणजे अगदी बरोबर ग्रंथाच्या मध्ये असं मंगलाचरण आहे. मंगलाचरण कुणाचं करावं या संबंधामध्ये चिंतन करत असताना एक देवाचं मंगलाचरण करावं आणि दुसरं श्री गुरूंचं मंगलाचरण करावं असं चिंतन आहे. कारण देव आणि श्री गुरु हे दोघे खरोखर जीवाचे मंगल करते आहेत, ज्यांच्या सेवेच्या माध्यमातून मानवी जीवनामध्ये उन्नती प्रगती होते, आपण उन्नती पथावर अग्रेसर होतो, ते मंगलाचे विषय आहेत. मग आरंभाला माऊलींनी सगुण निर्गुण उभयात्मक असलेल्या भगवंताचं मंगलाचरण केलेलं आहे. या 10व्या अध्यायाच्या आरंभी सद्गुरूंचं मंगलाचरण करतात आणि ते मंगलाचरण करत असताना नमस्कारात्मक मंगलाचरण करतात. सद्गुरू कसे आहेत तर या संबंधी सांगतात, निसंदिग्ध बोध करण्याविषयी अत्यंत चतुर आहेस. शुद्ध ज्ञानदानी होसी तू चतुर, तुझ नमस्कार गुरुराया. ज्ञान देण्याकरता शास्त्रकारांनी सद्गुरूंचा पर्याय सांगितलेला आहे. असं आहे, मार्ग दाखवणारे फार थोडे मिळतात. सद्गुरू कसे आहेत तर विद्यारविंद प्रबोधा, म्हणजे ब्रह्मविद्यारूपी कमळाचा विकास करणारे. कमळ जर आपण पाहिलं तर त्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक सूर्य विकासिनी आणि दुसरं चंद्र विकासिनी. सूर्य विकासिनी कमल सूर्याचे किरण प्राप्त झाल्यापासून उमलत नाही आणि चंद्र विकासिनी कमळ चंद्र किरण प्राप्त झाल्यापासून कधीही उमलत नाही. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर सूर्याची किरण प्राप्त झाली असताना या कमलाचा विकास होतो, त्याप्रमाणे सद्गुरु रूपी सूर्योदय होता ब्रह्मविद्या रूपी कमळ विकसित होतं. म्हणून गुरु कसे आहेत तर ब्रह्मविद्या रूपी कमळाला विकसित करणारे आहेत. त्यानंतर तुरिया अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेशी त्यांचा विलास चाललेला आहे. ती तुरिया अवस्था कशी आहे, परावाणीला देखील विषय होत नाही. 4 प्रकारच्या वाणी आपण पाहून आलेलो आहोत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर यापैकी परावाणी ही मूलवाणी आहे. त्या परावाणीला देखील जी विषय होत नाही अशी असणारी जी स्वरूप स्थिती आहे, त्या स्वरूप स्थिती रूपी सुंदर युवतीशी ज्यांचा विलास चाललेला आहे, असे जे सद्गुरू आहेत त्यांना माझा नमस्कार असो. नमो. अजून पुन्हा सांगतात, संसार तमासी होसी तू भास्कर, तुझ नमस्कार गुरुराया. संसार रूपी अंधकाराचा नाश करणारा सूर्य म्हणजे सद्गुरू आहेत, ज्याचं
सामर्थ्य जगामध्ये श्रेष्ठ आहे आणि अमर्याद आहे. किंबहुना जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थाहून चौथी जी तुरीय अवस्था आहे, जी त्रिपुटी रहित अवस्था आहे, जी ज्ञानाने प्रौढ तरुणी झाली आहे, अशा तुरियेला लाड करणं ही ज्याची लीला आहे, अशा श्री गुरु तुला माझा नमस्कार असो. नमो जगदखिल पालना, सकळ विश्वासी पाळीशी साचार, तुझा नमस्कार गुरुराया. पुढे म्हणतात, जो ईश्वराच्या रूपाने अखिल जगताचं पालन करतो, जो वैदिक धर्माच्या रूपाने मंगलरूपी रत्नांचा ठेवा आहे, जो उपदेशकाच्या रूपाने स्वशिष्यरूपी वनातील जणू चंदनच आहे आणि उपास्याच्या रूपाने जणू काही पूज्य शिवलिंग आहे, असे जे माझे सद्गुरू, आपणास माझा नमस्कार असो. किंबहुना सद्गुरू कसे आहेत, तर जिज्ञासूंच्या चित्तरूपी चकोराला आल्हाद देणारे चंद्र आहेत, आत्मानुभवाचे राजे आहेत, श्रुतीत प्रतिपादन केलेल्या सिद्धांताचे समुद्र आहेत आणि मदनालाही मुक्तीविषयी काम निर्माण करणारे मदन आहेत, असे जे सद्गुरू आहात, तुम्हाला माझा नमस्कार असो. किंबहुना सांगतात, हे सद्गुरू म्हणजे शुद्ध प्रेमयुक्त भक्तीला पात्र आहेत, संसार रूपी हत्तीच्या गंडस्थळावर भेद करणारे सिंह आहेत आणि संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान आहेत. म्हणून हे श्री गुरुराया, तुला माझा नमस्कार असो. माऊली म्हणतात, ज्या वेळेला तुमचा अनुग्रहरूपी गणेश आपला मधुर प्रसाद देतो, तेव्हा लहान मुलाचाही शास्त्रीय वाङ्मयामध्ये प्रवेश होतो. म्हणजे सद्गुरूंची कृपा जर झाली तर मग त्या ठिकाणी वयाचं बंधन राहत नाही. अल्प वयात अल्प कष्टाने देखील सर्व शास्त्रांचा तो ज्ञाता होऊ शकतो. आपली लोकोत्तर असलेली उदार वाणी कोणती, भिवू नकोस, असा नाभिकाराचा अभिप्राय व्यक्त करते. तेव्हा नवरस रूपी अमृत सागराची खोली आजमावता येते. सद्गुरू साधकाला एक मोठा दिलासा देतात, भिवू नको, काळजी करू नकोस. किंबहुना श्री स्वामी समर्थ यांचं ब्रीद वाक्यच खाली लिहिलं गेलंय की नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भगवान म्हणतात, महाराज, आपल्या प्रेमाची सरस्वती जर मुक्याचाही स्वीकार करील तर तो बृहस्पती बरोबर देखील वक्तृत्वाची स्पर्धा करेल. एवढ्या आपल्या कृपेचं महत्व आहे. किंबहुना हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परितुके महेशेशी. स्वामी म्हणतात, जयाचिया माथा पडे पद्महस्त, कृपा दृष्टी होत जयावरी, असोनी तो जीव तया लागी साची, शिवस्वरूपाची योग्यता ये. म्हणजे माऊली म्हणतात, हे किती वर्णन करावं सद्गुरूंचं. फार वर्णन करण्यापेक्षा असं एकच सांगतो की हे सद्गुरुनाथ, तुमची कृपा दृष्टी ज्याच्यावर ज्ञानरूपाने झळकेल, एक, किंवा तुमचे करकमल ज्याच्या मस्तकावर स्थिर होतील, दोन,
तो करता भोगता सुखी दुःखी असा जीव सुद्धा सच्चिदानंद ब्रह्मा बरोबर तोलला जातो. म्हणजे सद्गुरूंच्या स्पर्शाचा आणि सद्गुरूंच्या दृष्टीचा या ठिकाणी विशेष विचार सांगितलेला आहे. नजरेमध्ये फार सामर्थ्य आहे. उदाहरणाकरता म्हणून असं सांगतो, वस्तू सामर्थ्य कसं असतं. एक साधारणतया झाडांवरन राहणारी सापाची एक जात आहे, तिला धामण असं म्हणतात. आणि रानावनामध्ये फिरणारी आपली म्हैस. पण योगायोगाने म्हैस आणि धामण यांची जर नजरानजर झाली, एक नजर झाली, तर त्या म्हशीला धामणीचं विष बाधा होते आणि ती म्हैस मरून पडते. विचार करा, एक सामान्य असलेल्या सर्पिणीच्या नजरेमध्ये किती ताकद आहे, की पुढचा त्याच्यापेक्षा आकाराने वगैरे सर्वांनी मोठा असलेला प्राणी मरून पडतो. किंवा दुसरा विचार असा सांगितलेला आहे की विंचू जर आपण कधी पाहिला असेल तर विंचवाची नांगी नेहमी पाठीवर असते, वाकडी असते. आणि एक भिंतीवरती राहणारी सरपटणारी चिकटणारी पाल असते. पण योगायोगाने जर विंचू आणि पाल यांची नजरानजर झाली तर विंचवाची नांगी सरळ होते. म्हणजे सामान्य अशा प्राण्यांच्या जर नजरेमध्ये एवढं सामर्थ्य असेल तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मानुभव संपन्न महापुरुषांच्या सद्गुरूंच्या नजरेमध्ये काहीच सामर्थ्य नसेल काय. अनेक जणांचा नजर या गोष्टीवरती विश्वास नाही, परंतु त्यामध्ये काही तथ्य आहे, वास्तव निश्चितच आहे. आणि या संबंधामध्ये परमपूज्य गुरुवर्य श्री बाबांनी सांगितलेली एक गोष्ट सांगतो. एक व्यक्ती तीर्थयात्रा करण्याकरता निघालेले, मग सोबत खिचडी शिजवण्याकरता पातेलं, त्यानंतर डाळ तांदूळ वगैरे असं सर्व. आणि एक ठिकाणी नदीकाठी त्यांनी खिचडी शिजवायला टाकली. तिथनं एक महिला मुळी घेऊन पुढे गेली आणि पुन्हा वापस फिरली. तिने सांगितलं, बाबा तुम्ही काही अन्न शिजवत आहात. होय. ते अन्न खाऊ नका. का खाऊ नका? तर तिने सांगितलं, माझी नजर त्या अन्नावर पडली आहे आणि माझी नजर चांगली नाही आहे. त्या अन्नामध्ये तुम्हाला आळ्या दिसतील. यांना आश्चर्य वाटलं. एवढं सांगून ती स्त्री तर निघून गेली, परंतु ज्या वेळेला अन्न ते खिचडी काढून पाहिली तर खरोखर त्यामध्ये आळ्या दिसल्या. बघा नजरेचा परिणाम किती आहे. किंवा आणखी एक उदाहरण सांगतो. असाच एक महात्मा साधक तीर्थयात्रेकरता निघाला आणि त्याने देखील असंच शिदा भांडे वगैरे आपल्या सोबत घेतलेले होते. नदीकाठी कुठेतरी तो आपला खिचडी वगैरे काहीतरी शिजवत असे. तेवढं भक्षण करून देवाला नैवेद्य दाखवून पुढे निघत असे. एक ठिकाणी त्याने नदीकाठी चूल मांडली, डाळ तांदूळ आपल्या पडशीतले काढले, धुतले, स्वच्छ केले आणि चुलीवरती ठेवले. तिथे आजूबाजूला काही गुराखी आपल्या गाई वगैरे चारत होते. त्यापैकी एक गुराखी मुलाने येऊन सांगितलं, बाबा तुम्ही ही जी खिचडी शिजवत आहात ती खाऊ नका. का? तर त्याने सांगितलं की या खिचडीमध्ये विष आहे. हे ऐकल्यानंतर ती व्यक्ती म्हणाली, अरे बाबा तुला जर खिचडी खायची असेल तर तसं सांग,
परंतु विनाकारण काहीतरी खोटं सांगायचं, मग मी त्या खिचडीचा त्याग करायचा आणि तदनंतर मग तुम्ही मात्र या खिचडीवर ताव मारायचा, असं खोटं का बोलतोस? त्याने सांगितलं, बाबा आम्हाला खिचडी खाण्याची अपेक्षा मुळीच नाही आहे. आम्ही काही लोभाने तुम्हाला हे सांगत नाही आहे, परंतु जे खरं आहे, जे वास्तव आहे, जे मला कळालं ते सांगतो. म्हणजे त्याने सांगितलं की इथे पिंगुळ नावाचा पक्षी राहतो आणि त्या पक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या नजरेला जर विष पडलं तर त्याचे लगेच डोळे पांढरे होतात. आपण विष खाल्ल्यानंतर आपले डोळे पांढरे होतात, परंतु त्याचं विष पाहता क्षणी डोळे पांढरे होतात. म्हणून पूर्वी मोठे मोठे राजे वगैरे जे आहे प्रवासामध्ये निघाले किंवा आपल्या घरी देखील हा पिंगुळ पक्षी जो आहे तो पाळत असत आणि भोजन आलं की एकदा ते त्याच्या नजरेखालनं घालवत. त्याची नजर जर बदलली, डोळे पांढरे झाले, तर समजावं की यामध्ये विष आहे. म्हणून त्याने सांगितलं की त्या पिंगुळ पक्ष्याने या खिचडीकडे पाहिलंय आणि त्यावेळेस त्याचे डोळे पांढरे झाले, हे मी प्रत्यक्षात पाहिलं, म्हणून सांगतो या खिचडीत विष आहे. त्यावेळेस ती व्यक्ती म्हणाली, असं कसं शक्य आहे? डाळ तांदूळ मी घरनं आणलेले आहेत, माझ्या पत्नीने दिलेले आहेत, पत्नी माझ्यावर प्रेम करते, ती मला विषप्रयोग करणार नाही. पातेलं मी स्वतः स्वच्छ घासलेलं आहे, आत्ताच धुतलंय, पाणी गंगामाईचं घेतलेलं आहे, मग हे सर्व जर आहे तर विषबाधा होईल कशी? तो म्हणाला, अहो ते सर्व ठीक आहे, परंतु खिचडीचं असं वैशिष्ट्य आहे, खिचडी नुसती टाकून चालत नाही, ती पातेल्यात जर असेल, कुकरमधलं सांगत नाही, पातेल्यात जर असेल तर ती खिचडी मधनं हलवावी लागते. मग तुम्ही खिचडी हलवली असेल ना? होय हलवली म्हणे. कशाने हलवली? त्याने सांगितलं, ही एक बाजूला शेंग पडलेली होती, ती शेंग मी आपली उचलली, स्वच्छ केली आणि तिने हलवली. मग असं ऐकल्याबरोबर त्या गुराख्याने ती शेंग घेतली आणि दगडावर जर आपटली तर त्या शेंगेमध्ये एक सापाचं छोटंसं पिल्लू होतं आणि उष्णता लागल्यामुळे त्या पिल्लाने टाकलेली जी गरळ होती ती गरळ त्या अन्नामध्ये प्राप्त झालेली होती. सांगण्याचं तात्पर्य काय? माझा दृष्टीचा विषय चाललेला आहे की पशुपक्ष्यांच्या दृष्टीमध्ये जर एवढं सामर्थ्य असेल तर गुरुदेवांच्या दृष्टीमध्ये काही सामर्थ्य नसेल काय? म्हणून सांगतात की कृपा दृष्टी होत जयावरी, ज्याच्यावर आपल्या कृपेची दृष्टी पडते तो आहे जीवच, परंतु शिवस्वरूपाची योग्यता त्याला प्राप्त होते. हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार सांगितलेला आहे, जयाचिया माथा पडे पद्महस्त, ज्याच्या मस्तकी आपला करकमल स्थिर होईल. करकमल स्थिर होणं याचाच अर्थ असा आहे की स्पर्श दीक्षा प्राप्त होणं. मस्तकाच्या ठिकाणी सहस्रार चक्र, त्या सहस्रार चक्राच्या ठिकाणी गुरुदेवांचं स्थान आहे आणि त्या ठिकाणी होणारा स्पर्श म्हणजे त्या आपल्या ठिकाणी असलेल्या सर्व तत्वांचं जागरणच आहे. किंबहुना आज तागायत जगाच्या इतिहासामध्ये कधीतरी रेडा बोललाय काय? तर नाही, परंतु ज्ञानोबारायांनी मात्र बोलवलाय. म्हणून तिथे बोलला असं नाहीये, रेड्यामुखी वेद बोलविला असं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. बोलवलाय. कसा बोलवला? तर आपण चरित्र बारकाईने बघा. त्यावेळेला ज्ञानोबारायांनी आपल्या हाताचा स्पर्श त्या रेड्याला केला आणि त्या रेड्याला सांगितलं, बोल रे ऋग्वेद. असं म्हणता क्षणी तो रेडा जो आहे तो ऋग्वेद बोलायला लागला. या रेड्याच्या ठिकाणी हे ज्ञान कसं प्राप्त झालं? तर त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे माऊलींचा झालेला स्पर्श आहे. त्याच्या मस्तकी माऊलींनी जो स्पर्श केला, आपला करकमल जो ठेवला, त्यामुळे.
आणि फक्त एकदाच बोलला असं नाही, तो रेडा तह हयात असेपर्यंत मग सारखा वेदध्वनी करायचा. मग मार्गामध्ये आळे या गावाच्या ठिकाणी आला असताना त्या ठिकाणी त्याचा देह पडला, म्हणून आज त्या ठिकाणी त्याचं मंदिर बांधलं गेलेलं आहे. बघा, जगाच्या पाठीवरती एका रेड्याकरता मंदिर. आणि आहे रेडा, परंतु ज्ञानोबारायांचा संघ त्याला प्राप्त झाल्यामुळे त्यांची यात्रा भरते, सप्तेहे होतात, मोठे मोठे कीर्तनकार येतात आणि रेडे महाराज की जय म्हणून जय जयकार करतात. तात्पर्य, संतांचं सान्निध्य प्राप्त झालं तर प्रत्येकाचं जीवन हे कृतार्थ होतच होतं. आणि संतांची कृपादृष्टी वरदहस्त प्राप्त झाला तर रेड्यासारखा रेडा हा वेद बोलतो. स्पर्शाला फारच महत्व आहे. इथे स्पर्श दीक्षेचा विचार करतायत की तुमचे कर कमल ज्याच्या मस्तकावर स्थिर होतील, जयाची या माथा पडे पद्महस्त. 6-7 गोष्टींमधनं पाप आणि पुण्य हे एकमेकांकडे संक्रमित होत असतं, असं स्मृतिकारांनी चिंतन केलेलं आहे. आलापात गात्र संस्पर्शात स्वाध्यायात सहभोजनात सहशय्यासनात पानात पापम संक्रमते नृणाम. तर आलापात म्हणजे संभाषणामुळे देखील पाप पुण्यांचं संक्रमण आहे. म्हणून आपण कुणाशी बोलत आहोत याचा विचार करणं आवश्यक आहे. कितीतरी मोठी महात्मे आपल्याला असे पाहायला मिळतील की कुणाशीही बोलत नाहीत, मोजक्या लोकांशी बोलतात आणि मोजकं बोलतात, मितभाषी आणि मित माणसांशीच बोलतात. कारण की आलापातून पाप आणि पुण्य यांचं संक्रमण असतं. गात्र संस्पर्शात दुसरा महत्वाचा गोष्ट विचार सांगितलेला आहे की शरीर स्पर्शाच्या माध्यमातून. म्हणून असं आहे, मोठे मोठे महात्मे आपल्या शरीराला कुणालाही स्पर्श करू देत नाहीत, कुणालाही चरणाला स्पर्श करून पाया पडू देत नाहीत, लांबून दुरून. फार गंमत आहे, महापुरुषांचा झालेला स्पर्श देखील माणसाचं मोठं काम करण्याकरता समर्थ ठरतो. याकरता एक उदाहरण सांगतो. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे स्वामी महाराज यांच्या जीवनातला हा प्रसंग आहे. टेंबे स्वामी अत्यंत कठोर योगी, तपस्वी आणि तसेच क्रोधी देखील. ते नेहमी वज्रासनामध्ये बसत असत. त्यांच्या समकालामध्ये एका व्यक्तीला कुष्ठरोग झाला. पुष्कळ उपाय केले परंतु उपयोग होईना. शेवटी एकाने उपाय सुचवला. त्याने सांगितलं, उपाय थोडा अवघड आहे, परंतु जर झाला तर तुझं काम होईल, कल्याण होईल. काय उपाय आहे? टेंबे स्वामींचा जर तुला स्पर्श झाला तर तुझी ही व्याधी जाईल. तो व्याधीला अत्यंत कंटाळलेला होता. त्याने विचार केला, असंही हाल होऊन मरायचंच आहे, यापेक्षा झालं काम तर झालं, न झालं काय करतील, शाप देऊन जाळून टाकतील, या व्यतिरिक्त काय करणार आहेत, मरायचंच आहे. आणि म्हणून त्याने स्वामीजींचा अभ्यास केला. एक 3-4 दिवस केव्हा कुठे बसतात, केव्हा काय करतात, सर्व बारकाईने अभ्यास केला. आणि टेंबे स्वामी वज्रासनावर बसलेले असताना, पाय मुडपून बसलेले असताना अचानक पाठीमागनं आला आणि त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं. आपल्याला झालेला स्पर्श लक्षात येताच टेंबे स्वामी अत्यंत क्रोधाविष्ट झालेले आहेत, एकदम चिडलेत. मागे वळून पाहतात, कोण आहे? त्याला मरणाचं भय वाटत नाही. याच्याकडे पाहिलं, त्याने हात जोडलेले, डोळ्यात पाणी आहे, ढसाढसा रडतोय. महाराज, शरीराची अवस्था बघा, आता जगावं वाटत नाही. आणि अशा स्थितीमध्ये
शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे आलो आहे. आपण कृपा केली तरी ठीक, आणि जर कृपा करायची नसेल, शाप देऊन मला आताच मारून टाका, मला तो दंडही मान्य असेल. हे ऐकल्यावर टेंबे स्वामींच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी त्याला सांगितलं, जा, झालं तुझं काम. टेंबे स्वामींच्या शरीराचा स्पर्श होता क्षणी त्याच्या ठिकाणी असलेली व्याधी नष्ट झाली. पुण्याचं संक्रमण आहे. किंबहुना असाच प्रसंग गौरांग महाप्रभूंच्याही जीवनामध्ये आहे. त्यांच्याही जीवनामध्ये एकदा अशीच एक व्यक्ती, गलित कुष्ठ झालेली व्यक्ती समोरून आली आणि साष्टांग दंडवत घातला. महाप्रभूंच्या चरणाला जी मिठी घातली तो मिठीच सोडेना. चैतन्य महाप्रभू वारंवार सांगतात, अरे सोड, पाय सोड. त्याने सांगितलं नाही, आता एकतर मरण नाहीतर निरोगी जीवन. हे ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं, ठीक आहे. त्याला उचलून घेतलं आणि एक गाढ आलिंगन दिलं. त्याबरोबर त्याची काया दिव्य झाली. बघा, जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया. संतांच्या आलिंगनाने, स्पर्शाने माझं शरीर दिव्य झालं. म्हणजे हा स्पर्शाचा परिणाम आहे की नाही. मग असे 7 प्रकार सांगितले ज्यातून पाप पुण्याचं संक्रमण होत असतं. मला पुढचे संक्रमण जे आहेत किंवा पुढचे कारण जे आहेत ते आत्ता सांगायची नाही आहेत. स्वाध्यायात, सहभोजनात, सहशय्या, सह आसन आणि सहपान, हे 5 पुढचे शिल्लक राहतात. त्याचा मी विचार आत्ता करत नाही. आत्ता मुद्दा चाललेला आहे मस्तकालावरती गुरुदेवांनी हात ठेवणं म्हणजे स्पर्श दीक्षा प्राप्त होणं. गुरुदेव आपली दृष्टी ज्याच्यावर पडेल किंवा आपल्या करकमलाचा स्पर्श ज्याच्या मस्तकी होतो, तो करता भोगता सुखी दुःखी असा जीव सुद्धा सच्चिदानंद ब्रह्माबरोबर तोलला जातो. आणि एवढं श्रेष्ठ कार्य ज्यांच्या सामर्थ्याचं आहे, माऊली म्हणतात, त्यांचं ते सामर्थ्य मी कोणत्या वक्तृत्वाच्या बळाने वर्णन करावं. सूर्याच्या अंगाला स्वच्छ करण्याकरता कशाने घासावं लागतं काय, किंबहुना कल्पवृक्षाच्या वर कोणता फुलवरा, कोणत्या फुलांचा मंडप बांधावा, क्षीरसागराचा पाहुणचार कोणता पदार्थ खाण्याला देऊन करावा, किंवा कापराला कोणत्या वासाने सुगंध द्यावा, किंवा चंदनाला कोणत्या सुगंधी द्रव्याची उटी लावावी, किंवा अमृताला कसं बरं शिजवावं, किंवा आकाशावर मंडप उभारता येईल काय. म्हणजे आता ही जी काही एक 6-7 उदाहरणं दिलेली आहेत, ही सगळी कशी उदाहरणं आहेत, असंभवाची उदाहरणं आहेत. चंदनाला एखादं सुगंधित द्रव्य लावून त्याला सुगंधित करावं लागत नाही. उलट पक्षी चंदन ज्याच्या सान्निध्यामध्ये येतं त्याला सुगंधित करतात. आकाशावर मंडप घालता येत नाही, आकाशच सर्वांचा मंडप आहे. मग हे जसे असंभव आहेत, त्याप्रमाणे श्री सद्गुरूंचं महात्म्य आकलन करून किंवा आकलन करता येईल असं कोणतं साधन आहे, तर कोणतंच नाही. आणि हे जाणूनच माऊली म्हणतात, मी काहीही न बोलता निवांत त्यांना फक्त नमस्कारच केला आहे. म्हणून निवांत राहून या भले नमने मी केले श्री गुरुसी. काही बोलताच येत नाही, सर्व बोलण्याच्या पलीकडे. आपण ऐकून आलो होतो, ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. ज्या ठिकाणी वाणीला विश्राम प्राप्त होतो किंवा वाणी थांबते, जिथे वाणी थांबते तिथून पुढे ज्याचा आरंभ होतो त्याला साधू कथा, त्याला सद्गुरू कथा असं म्हणतात. त्यामुळे अधिक बोलता येत नाही. म्हणून सांगतात,
श्री गुरु सामर्थ्य कळावे संपूर्ण ऐसे तो साधन असे कोठे म्हणून बुद्धीची या बळे गुरुमहिमान यथार्थ वर्णन करू जावे तरी मोती अशी अभ्रकाचे पुट तैसीच ती गत होय तेथे. म्हणजे आपल्या ज्ञानाच्या बळाने प्रतिभेच्या संपन्नतेने श्री गुरूंच्या सामर्थ्याचं यथार्थ वर्णन करावं म्हटलं तर खऱ्या पाणीदार मोत्याला आभ्रकाचं पुट देणं जसं अयोग्य आणि अशक्य आहे त्या पद्धतीनेच ते होईल. किंबहुना 15.5 दराच्या शुद्ध सोन्याला चांदीचा मुलामा जसा द्यावा तसे हे स्तुतीचे बोलणे होणार आहे. याकरता काहीच न बोलता श्री गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवणं हेच चांगले. म्हणजे चांदीवर सोन्याचा मुलामा हा शोभणारा आहे, परंतु सोन्याला चांदीचा मुलामा हा जसा शोभला जात नाही किंवा योग्य नाही आहे. म्हणून त्याप्रमाणे सद्गुरूंचं वर्णन करणं म्हणजे सद्गुरु स्वरूपावरती सोनेरूप सद्गुरू स्वरूपावरती चांदीचा मुलामाच देणं आहे. आणि असं असल्यामुळे मी केवळ नतमस्तक होतो एवढंच सांगतो. आणि असा मनाशी विचार करून मग सद्गुरू श्री ज्ञानोबाराय सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांना म्हणतात, अहो महाराज, तुम्ही प्रेमयुक्त आपुलकीने बघितलं म्हणून मी कृष्णार्जुन संवाद रूपी त्रिवेणी संगमामध्ये प्रयाग क्षेत्रातील वड झालो आहे. आता श्री कृष्ण अर्जुन यांचा संवाद तर हा जणू काही त्रिवेणी संगम आहे. आणि या त्रिवेणी संगमामध्ये मी जो आहे म्हणजे माऊली म्हणतात मी प्रयाग क्षेत्रातील वड झालो आहे. प्रयाग क्षेत्रामध्ये जो वटवृक्ष आहे त्याला फार महत्व आहे. तो अचल अढळ विश्वासाचं प्रतीक सांगितलेलं आहे. याकरता गोस्वामी तुलसीदासजी कृत रामायण आपण रामचरितमानस पाहिलं पाहिजे. असो, किंबहुना फार दिवसांपूर्वी उपमन्यू नावाचा एक ऋषीपुत्र केवळ दुधाकरता तप करत असताना भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तुला काय हवं असं विचारताच उपमन्यूने मला दूध दे असं म्हटलं. तर एवढ्यासाठीच भगवान शंकरांनी क्षीर समुद्राची वाटी करून उपमन्यू पुढे ठेवून दिली. हे जसं किंवा बापाने मांडीवरून ढकलून दिल्यामुळे रुसलेल्या ध्रुव बाळाला वैकुंठा पीठाधीश महाविष्णूने आढळपणाचा खाऊ देऊन समजावलं. हे जसं झालं त्याप्रमाणे जी ब्रह्मविद्येची सम्राज्ञी आहे आणि सर्व शास्त्रांचं विश्रांती स्थान आहे अशी जी भगवद्गीता मी अज्ञानाने प्राकृत ओवी छंदामध्ये गावी असं अघटित कार्य श्री गुरूंनी केलेलं आहे. मग या श्री गुरूंनी अजून आपल्यावरती काय उपकार केलेला आहे, कसा केलेला आहे, या संबंधातलं चिंतन आपल्याला ऐकायचंच आहे. परंतु ते आज नाही तर उद्याच्या सत्रापासून. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव हर. ओम राम कृष्ण